राजे शिवछत्रपती हिंदुस्थानचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक होत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बलिदान पत्करलेले हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील, त्यांचे सारे सहकारी यांच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रपणे श्रद्धांजली अर्पण करून 2 तारखेला होत असलेल्या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि ते नगरसेवक पदाचे सारे उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या सभेसाठी उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष, रायगड जिल्ह्याचे खासदार आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय सुधाकर भाऊ, बंधू पाटील, नितीन सावंत, भगवान शेठ भोईर, अशोक शेठ भोपतराव, एकनाथ धुळे, महिलांच्या अध्यक्षा उमाताई मुंडे, माजी नगराध्यक्षा सुवर्ण जोशी, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले उत्तम जाधव, सर्व सन्मान्य व्यासपीठ, 2 तारखेला कर्जत नगरपालिकेचा होत असलेल्या मतदानामध्ये निश्चित पद्धतीने परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि 21 नगरसेवक निवडून आलेत असं साहेब मी तुमच्या साक्षीनं जाहीर करतो. इतका प्रचंड प्रतिसाद गावागावात फिरताना त्या ठिकाणी बघायला मिळतो. मी 2-3 मुद्दे या ठिकाणी सांगण्यासाठी खास आवर्जून आलोय. आदरणीय पुष्पाताईंच्या बाबतीमध्ये या तालुक्यामध्ये देवाच्या आशीर्वादाने, मतदारांच्या आशीर्वादाने स्वतः अशिक्षित असलेले आमदार होऊ शकतात, पण पुष्पाताई तुम्हाला नगराध्यक्ष झालेला आवडत नाहीत. ही तुमच्या मनाचा, हा तुमचा खोतेपणा आहे. मी या नाक्यावरून विचारतो, महेंद्र थोरवे आपलं शिक्षण किती हो? अगोदर जे आमदार झाले त्यांचं शिक्षण किती? या नगरपालिकेमध्ये काही नगरसेवक झाले, नगराध्यक्ष झाले, यांची शिक्षण किती? शरद लाड तुमचं शिक्षण किती? वसंतराव भोईर आपलं शिक्षण किती? कशासाठी सांगताय या गोष्टी? मी या ठिकाणी असलेल्या सुशिक्षित लोकांना सांगायला मागतो की इयत्ता पहिलीपासून 15 वर्षामध्ये माणूस पदवीधर होतो. आणखीन 2-4 वर्ष शिकल्यावर एखादा माणूस वैद्यकीय शास्त्राची पदवी घेतो, एखादा माणूस अभियंता होतो, एखादा माणूस त्या ठिकाणी सीए होतो. या सगळ्यांना जो मेडिकल शास्त्रातला माणूस आहे साहेब, तो पेशंटला तपासतो. डॉक्टर पेशंटला तपासू शकतो, त्याला काय आजार आहे याचं निदान करू शकतो. एखादा अभियंता झाला असेल तर एखादी बिल्डिंग कशी बांधावी त्याचं डिझाईन तो करू शकेल. एखादा सीए झाला असेल तर हिशोब ठेवला जाईल. मला या नाक्यावरून कपालश्वरच्या साक्षीनं सांगायचं आहे की आमच्या पुष्पाताई या सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये गेली 15 वर्ष नगरसेवक म्हणून काम करतायत. त्यांची पदवी ही समाजसेवेतली झालेली आहे. मला या गोष्टी सांगायला एक आनंद वाटेल की पुष्पाताईंच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये पुष्पाताईंनी कुठल्या माणसाकडे साधी चहा सुद्धा मागितली नाही.
तर हा मुद्दा मला या खास करून या ठिकाणी सांगायचा होता. मला तुम्हा कर्जतकरांना आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की कर्जतकरांनी राजकारणामध्ये मोठे झालेले लोक अनंत लोकांना बघितलेलं आहे, परंतु गेले 10 वर्षामध्ये ज्यांची प्रोफाईल हजारो कोटींची झाली असा एक मोठा चमत्कारी नेता या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये जन्माला आला. अरे काय तुमचा व्यवसाय? तुम्हाला त्याच्यासाठी नगरपालिका हवी आहे का? त्याच्यासाठी तुम्ही पुष्पाताईंच्या विरुद्ध बोलताय का? मला या ठिकाणी सांगायचं आहे की जर पुष्पाताईंच्या समोरच्या उमेदवार, माझी त्यांची कुठलीही दुश्मनी आहे, माझा वाईटपणाही नाही, परंतु त्या निवडून आल्या तर त्यांना भेटताना किंवा विकासात्मक कामं करताना त्यांच्या अगोदर 3 ते 4 टेबलवरून आपल्याला जावं लागेल. पहिला टेबल असेल आमदारांच्या भाच्याचा, दुसरा टेबल असेल माजी आमदार साहेबांच्या चुलत भावाचा, तिसरा टेबल असेल आमदार साहेब माजी आमदारांच्या पुतण्याचा आणि चौथा टेबल साक्षात स्वतः या ठिकाणी विद्यमान आमदारांचा असेल. हे 4 टेबल पार केल्यावर आपल्याला त्या ठिकाणी लाडताईंपर्यंत पोहोचता येईल. परंतु या ठिकाणी पुष्पाताईंकडे पोहोचताना तुम्हाला कुठल्याही टेबलवर जाण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली पुष्पाताईंना भेटू शकता. एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये, शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या या माऊलीला लोकांच्या प्रत्येक सुखदुःखाची जाणीव आहे. साहेब, मी या ठिकाणी स्वाभिमानाने सांगेन की कर्जत तालुक्यामध्ये अनंत लोक या ठिकाणी राजकारणामध्ये आहेत, परंतु सर्वसामान्य गोरगरीब महिलांच्या कुटुंबाला एक आर्थिक मदत व्हावी म्हणून या ठिकाणी व्यक्तिगत पतपेढी चालवणारी महिला, ज्या महिलेचं नाव पुष्पाताई, या पुष्पाताई या ठिकाणी पतपेढी चालवतात आणि पतपेढीच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकऱ्यांना त्या ठिकाणी आर्थिक सहाय्य देत असतात. कुणाकडे आहे हे नियोजन? कशासाठी तुम्ही या गोष्टी बोलताय? एक दूरदृष्टी असलेल्या, लोकांची जाण असलेल्या, सुखदुःखाची जाणीव असलेल्या आणि प्रत्येक कर्जतकरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणाऱ्या या माऊली आहेत, म्हणून या माऊलीचा अधिकार आहे की त्यांना तुम्ही मतदान करायचं आहे. घड्याळ निशाणी समोरचं बटन दाबून पुष्पाताईंचा विजय साकार करायचा आहे, ही विनंती करण्यासाठी खास करून मी या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे. पुष्पाताईंच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं की पुष्पाताईंचा व्यवसाय काय आहे? पुष्पाताईंचा व्यवसाय हा सरकार मान्य आहे. त्या दुकानाचा बोर्ड जाऊन जर बघितला तर ते शासन मान्य त्यांचा व्यवसाय आहे. शासनाला कर भरण्याचं काम पुष्पाताईंच्या त्या व्यवसायाच्या माध्यमातून होतं. त्याच्यावर तुम्ही बोलताय. कशावर तुम्ही बोलणार आहात? तुमच्याकडे दुसरा बोलायला मुद्दा नाही, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पुष्पाताईंच्या शिक्षणाचा आणि पुष्पाताईंच्या व्यवसायाचा उल्लेख करताय. या गोष्टीचा या जाहीर सभेमध्ये बोलणाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांना मी सांगायला मागतो की पुष्पाताईंच्या नावामध्ये PhD आहे. P फॉर पुष्पा, H फॉर हरिश्चंद्र आणि D फॉर दगडे असा PhD झालेल्या आमच्या ह्या माऊली आहेत. काय सांगता या गोष्टी आणि कुणाला सांगता या गोष्टी? तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. तुमचं त्या ठिकाणी जे काय घडायचं ते घडणार आहे 2 तारखेला. मला या नगरपालिकेच्या माध्यमातून एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. काही मंडळी नाही म्हणतात आणि पायलीचं हाणतात, असा प्रकार मला कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनुभवायला मिळाला. अगोदर नाही म्हणायचं आणि मग पायलीचं हाणायचं. ही जी पद्धत आहे ही लोकांना माहिती आहे. मी या ठिकाणी बाजारातल्या व्यापाऱ्यांना सांगायला मागेन की या कर्जत शहरातली शांतता, या कर्जत शहरातली कायदा सुव्यवस्था, या कर्जत शहरातलं प्रेम हे जर टिकवायचं असेल तर 2 तारखेला तुमच्या सर्व लोकांचं बहुमूल्य मत हे पुष्पाताईंच्या घड्याळासमोरच्या निशाणीसमोरचं बटन दाबून आपण करा. तुम्हाला प्रामाणिकपणाने शब्द देतो की या कर्जत शहरामध्ये चालणारी दादागिरी, या कर्जत शहरामध्ये चालणारे जे काय व्यवसाय, या कर्जत शहरामध्ये चालणारी जी काय मगरुरी आहे, ही मगरुरी संपवायची वेळ मित्रांनो आले आणि त्याचा मुहूर्त 2 तारखेचा आहे. तो मुहूर्त तुम्ही साध्य करावा आणि हे कर्जत आणि कर्जत परिसरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी या निवडणुकीमध्ये आवर्जून सगळ्यांनी बघावं, अशा पद्धतीने आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद भाई म्हणजे तोफच आहेत. तुमच्या प्रत्येक शब्दांवरती तटकरे साहेबांचं लक्ष होतं. यानंतर निष्ठावंत शिवसैनिक